सध्या सोशल मीडियावर डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची पोस्ट उत्तम जरे यांच्याकडून व्हायरल होतीये, ती पाहूयात। सांगोला तालुक्यात सद्यस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वारं जोमानं वाहू लागलंय। दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत। याच पार्श्वभूमीवर खवासपूर गावचे सामाजिक नेते व उमलते नेतृत्व उत्तम जरे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे। नेमकी ती काय पोस्ट आहे पाहूयात। उत्तम जरे त्या पोस्टमध्ये असे म्हणतात की रामायणातील काळ सांगतो, कैकन्ये शाप दिल्यानंतर रामाने 14 वर्ष वनवास भोगला। तसाच प्रकार सत्तेच्या मोहापोटी माझ्या हातून घडला। स्वर्गीय आबासाहेबांचे नातू भावी आमदार म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांच्याबद्दल मी बोलतोय। त्यांच्याविषयी मी बातम्या बऱ्याच विरोधात लावल्या। आज माझी आई गुरुवारपासून ॲडमिट आहे। ओपन हार्ट सर्जरी आहे। मला कोणाची मदत नको, पण माझ्या राजकीय गुरु आणि महाराष्ट्राचा आधारस्तंभ स्वर्गीय आबासाहेबांच्या नातवाने म्हणजेच भावी आमदार म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते अनिकेत भैया देशमुख यांचा मला फोन आला। मला विचारलं की तुमची मातोश्री मिरजमध्ये सेवा सदनला ॲडमिट आहे, काय अडचण असेल तर मला कळवायला पाहिजे होतं। तुम्ही स्वतः स्वर्गीय भाई आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे। माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मी करणार। मित्रांनो, डायरेक्ट सेवा सदनच्या डॉक्टरांना फोन करून सांगितलं उत्तम जरे यांची मातोश्री मत्ताबाई हरिबा जरे आई आहे। काही अडचण आली असेल तर मला फोन करा, असं नेतृत्व आबासाहेबांनी तयार केलेला आहे। अशा नेतृत्वासाठी आणि तालुक्यातील प्रत्येक भावांसाठी तुम्ही सांभाळणारे नेतृत्व म्हणजे भावी आमदार अनिकेत भैया देशमुख, तुमच्या कार्याला सलाम, अशी पोस्ट उत्तम जरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड व्हायरल केलेली आहे। डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे 20% राजकारण आणि 80% समाजकारणाचे हे एक पोचपावती आहे। नेता कसा असावा हे उत्तम जरे यांच्या पोस्टमधून दिसून येत आहे। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।